नमस्कार. मी अध्यक्ष बालकल्याण समिती नांदेड ॲडव्होकेट राजवंत सिंग. आपणास थोडक्यामध्ये बालकांशी संबंधित कायद्यांबद्दलच्या तरतुदी सांगू इच्छितो. सर्वात आधी मी आंतरराष्ट्रीय ज्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगेन. कारण भारत देश हा खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्याचे आपण सभासद आहोत, सदस्य आहोत. त्यामुळे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही तह होतात त्याचे आपण सदस्य असल्यामुळे ते आपल्याला थोडक्यामध्ये बंधनकारक असतात ते नियम. अति महत्त्वाचा जो नियम आहे आंतरराष्ट्रीय जी कन्व्हेन्शन झालं त्यामध्ये युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द चाइल्ड राईट्स म्हणून आहे, तो अति महत्त्वाचा आहे. त्यानुसार बालकाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपला जो UN आहे, आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे, संयुक्त राष्ट्र संघटना, त्यांनी काही नियम तयार केले. त्याच्यामध्ये जवळपास बालकांशी संबंधित सर्व विषय त्यांनी कव्हर केलेले आहे. त्याच्या मी खोलामध्ये जात नाही. भरपूर विषय आहे ज्याच्यामध्ये बालकांची काळजी आहे, सुरक्षा आहे, बालकांचं बालकामगाराबद्दल आहे, बालविवाह आहे, बालकांना सुरक्षा देणे आहे, बालकांसोबत चांगल्या प्रकारे वागणूक आहे, असे भरपूर त्याच्यामध्ये तरतूद दिलेले आहे. त्याच्या आधारावर मग आंतरराष्ट्रीय तहामध्ये आहेच आहे. त्यानंतर देशाची राज्यघटना अति महत्त्वाची आहे. देशाच्या राज्यघटनेमध्ये भरपूर तरतुदी जे बालकांच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी आणि काळजीसाठी दिलेले आहे. त्यापैकी महत्त्वाचे जे आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल, ज्याला आपण अनुच्छेद म्हणतो मराठीमध्ये, आर्टिकल सर्वात आधी 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्वांना समान कायदे. आर्टिकल 15 अति महत्त्वाचा आहे. आर्टिकल 15(3) जरी इक्वॅलिटी बिफोर लॉ असलं तरी जे वर्ग, भारतातील जो वर्ग वंचित वर्ग आहे त्यांना सुरक्षा भेटण्यासाठी 15(3) विशेष बालकांना सुरक्षा भेटण्यासाठी कायदे करण्याची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 21 आहे, ज्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर इक्वल लिबर्टीबद्दल बोललेलं आहे. त्यानंतर 21(अ) जो नवीन आलेला आहे त्याच्यामध्ये बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. त्यानुसार मग RTE हा कायदा, राईट टू एज्युकेशन ॲक्ट फॉर चिल्ड्रन, हा आलेला आहे. तर हे सर्व देशाच्या राज्यघटनेमधल्या तरतुदी आहे. त्याच्यानंतर 39 आहे, 39मध्ये E आहे, 39मध्ये F आहे आणि त्याच्यानंतर मग 43. हे सर्व जे तरतुदी आहेत भारताच्या राज्यघटनेल्या, ह्या कुठे ना कुठे बालकाच्या संरक्षणाबद्दल बोलतात आणि त्याच्यावरच आधारित देशाच्या राज्यघटनेच्या तरतुदीनुसार भारतामध्ये बालकांच्या फेवरमध्ये भरपूर कायदे आहेत. त्या कायद्यापैकी पहिले मी थोडक्यात नाव वाचून सांगतो. आपल्याला यादी तर खूप मोठी आहे. त्यापैकी महत्त्वाचे जे कायदे आहेत, सर्वात महत्त्वाचा कायदा जो आहे आजच्या तारखेला बालकांच्यासाठी ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट आहे, ज्याला आपण बालकांची काळजी बाल न्याय काळजी सुरक्षा कायदा 2015 म्हणतो. हा कायदा येण्यापूर्वी सर्वात आधी जो कायदा होता चिल्ड्रन्सच्या फेवरमध्ये 1960चा होता, चिल्ड्रन्स ॲक्ट. मग त्याच्यामध्ये दुरुस्ती होत गेल्या. त्याच्यानंतर मग JJ ॲक्ट आला, 2000चा आला, 2012चा आला आणि आज 2015चा JJ ॲक्ट अस्तित्वात आहे. हा अति महत्त्वाचा आहे. तो कसा मी नंतर सांगेन, कारण शेवटी मी जे महत्त्वाचे 2-3 कायदे त्याबद्दल बोलेल. त्यानंतर जे आहे बाल कामगार कायदा आहे, सर्वात जुना. तो पण बाल कामगाराबद्दल बोलतो. त्यानंतर बालविवाह कायदा आहे, तो बालविवाहाबद्दल बोलतो. त्यानंतर मग फॅक्टरीज ॲक्ट आहे, त्या फॅक्टरीज ॲक्टमध्ये कुठले बाल कामगार असायला पाहिजे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. माइन्स ॲक्ट दिलेला आहे. PNDT ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये गर्भपूर्व निदानबद्दलचं बोललेलं आहे. त्याबद्दल बालकांच्या फेवरमध्ये काही तरतूद दिलेल्या आहेत. याशिवाय जे प्रमुख 2 कायदे आहेत भारतामधले, CRPC आणि IPC, ज्याला आपण नाव आता दुरुस्तीनंतर 2023मध्ये बदललेले आहे. त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता व भारतीय नागरी सुरक्षा संहिता, यामध्ये पण बालकांच्या हक्कांसाठी खूप साऱ्या तरतूद दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये वैद्यकीय तपासणी जर असेल तर त्याबद्दलची विशेष तरतूद दिलेली आहे. त्यानंतर मग भारतीय न्यायसंहितेमध्ये जे जुनी BIPC होती, ज्यामध्ये तुमचं अपहरण आहे, अनैतिक व्यापार आहे, बालकांचं बालमजुरी आहे, त्यामध्ये पण सुद्धा BNSS पण काही तरतुदी दिल्या, ज्याप्रमाणे शिक्षा होतात. आणि त्यानंतर सर्वात अति महत्त्वाचा नवीन जो कायदा आला भारतामध्ये 2012 पूर्वी, बालकाच्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध कुठला पण असा विशेष कायदा नव्हता. परंतु 2012मध्ये एक विशेष कायदा आला, ज्याचं नाव आहे पोक्सो, म्हणजे शॉर्ट फॉर्म पोक्सो आहे. त्याचा अर्थ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल असॉल्ट ॲक्ट 2012. बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा हा अस्तित्वात आला. हा कायदा
का अस्तित्वात आला याचं कारण जे आहे की बालकांवरचे लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणामध्ये खूप वाढ झाली होती, त्यामुळे हा कायदा अस्तित्वात आला. मी आता हे सर्व कायदे झाले, मी थोडक्यात अतिमहत्त्वाचे जे 2-3 कायदे त्याबद्दल बोलेल. सर्वात आधी मी तुम्हाला जे आधी म्हटलं तो कायदा आहे, त्याचं नाव आहे जे ज्युनियर जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट, बाल न्याय काळजी सुरक्षा कायदा 2015. त्याच्यानंतर त्याचे मॉडेल रूल्स 2016 आलेले आहेत. वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. ॲडॉप्शनबद्दल, दत्तक प्रक्रियेबद्दलचे पण त्याच्यात तरतुदी आहेत, त्याच्यामध्ये पण सुधारणा झालेल्या आहेत. परंतु हा जो कायदा आला जे ॲक्ट 2015, हा कायदा आणि 2012चा पोक्सो कायदा, हा दोन्हीच्या दोन्ही हे जे कायदे आहेत, हे दोन्ही कायदे निर्भया केस जे झालं होतं, दिल्ली गँगरेप केस, भयंकर घटना जी झाली होती, त्याच्यामध्ये महिलेवर अत्याचार झाले होते, रेप झाले होते, त्यामध्ये बालक पण गुन्हेगार होते. तर त्यावेळेस जो कायदा आला तो जस्टिस वर्मा कमिशन म्हणून त्यावेळेस केंद्र शासनाने नेमलं होतं. त्या जस्टिस वर्मा कमिशनच्या तरतुदीनुसार मग भारतामध्ये पहिला जो कायदा आला मी सांगितलेलं, त्याचं नाव आहे पोक्सो ॲक्ट. शॉर्ट फॉर्म आहे, ते मी तुम्हाला आधीच लॉंग फॉर्म सांगितला. या कायद्यामध्ये पहिल्या वेळेस बालक हा मूल म्हणजे बालिका असो की बालक असो, मेल किंवा फिमेल असो, स्त्री किंवा पुरुष बालक असो, दोन्ही प्रवर्गातील बालकांसाठी जर लैंगिक अत्याचार होत असेल तर हा पोक्सो कायदा आला. याच्यामध्ये कलम 3 पासून 7 पर्यंत शिक्षेच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि विशेष याच्यामध्ये काळजी आणि सुरक्षेसाठी तरतुदी दिलेल्या आहेत. आणि जे मी म्हटलं की ज्युनियर जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट, बाल न्याय काळजी सुरक्षा कायदा 2015, हा कायदा विशेषतः बालकांसाठी. या कायद्यामध्ये 2 पार्ट आहेत, 2 वर्ग केलेले आहेत. एका वर्गामध्ये बाल न्याय मंडळ आहे, दुसऱ्या वर्गामध्ये बाल कल्याण समिती आहे. बाल न्याय मंडळ, ज्याला आपण JJB ज्युनियर जस्टिस बोर्ड म्हणतो, याची संरचना अशी आहे की एक याचे जे चेअरमन असतात आणि दुसरे 2 सदस्य असतात, त्याच्यापैकी एक महिला असते. चेअरमन हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हा असतो, म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ह्या पदाचा व्यक्ती त्याचा अध्यक्ष असतो जे बोर्डचा. आणि इथे अतिमहत्त्वाचे 2015मध्ये सुधारणा झाल्या, त्याचं महत्त्वाचं कार्यच हे आहे की जे बालक 16पेक्षा कमी वयाचे असतात, 16 ते 18 वयोगटातील असतील, त्यांच्यासाठी विशेष हिनियस क्राईम किंवा सिरियस क्राईम असेल त्यासाठी त्यांना ते विशेष तरतूद त्या कायद्यामध्ये दिलेली आहे. 16च्या खालच्यांसाठी जे बालकांच्या जे आहेत बालकांबद्दलच्या तरतूद तेच आहेत, परंतु 16 ते 18चा असेल आणि जर बाल न्यायमंडळाला वाटलं की हा हिनियस क्राईममधला बालक आहे, तर मग त्याला त्याची SIR झाल्यानंतर, त्याची सामाजिक चौकशी झाल्यानंतर त्याला चिल्ड्रन्स कोर्टामध्ये तो मॅटर जातो, कारण बाल गुन्हेगाराचं प्रमाण वाढल्यामुळे. आणि इथे बालकाला बाल गुन्हेगार शब्द वापरलेला नाही आहे, विधी संघर्षित बालक हा शब्द वापरलेला आहे, कारण तो कायद्याच्या कचाटीत तो अडकलेला आहे असं गृहीत धरून, असं हे असल्यामुळे त्याला विधी संघर्षित बालक म्हटलेलं आहे. आणि दुसरी जी समिती आहे, दुसरा जे पार्ट आहे या कायद्याचा अतिमहत्त्वाचा, बाल कल्याण समिती, याला एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात. 2 सदस्य किमान ह्या महिला असतात आणि यांचं सोशल बॅकग्राऊंड वगैरे लॉ ग्रॅज्युएटमधून नेमतात. यांची जबाबदारी अति महत्त्वाची आहे, कारण काळजी आणि सुरक्षेचं कामच यांचं आहे. ज्या बालकांना काळजी व सुरक्षेची गरज आहे, ज्याच्यामध्ये बाल कामगार असतील, स्ट्रीटवर म्हणजे भीक मागणारे जे बालक रस्त्यावरचे ते असतील, किंवा मग कुठल्या तरी कचाट्यामध्ये सापडलेले जे काळजी संरक्षणाच्या दृष्टीने गरजेचे बालक असतील, ज्यांना काळजी सुरक्षा करण्यासाठी कोणी पण नाही, अशा सर्व बालकांना बालकल्याण समितीसमोर हजर केलं जातं. आणि बालकल्याण समिती त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचं बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड जो प्रिन्सिपल आहे, बालकाचं सर्वश्रेष्ठ हित लक्षात घेऊन ते निर्णय घेत असतात. अशा प्रकारे हा जे ॲक्ट आहे. आणि मी जसं म्हटलं पोक्सो 2012मध्ये आला, त्याच्यामुळे बालकाच्या संबंधाने भरपूर कायदे आहेत. आणि शासनसुद्धा नॅशनल पॉलिसी म्हणून शासनाच्या 2012-13ला पॉलिसी आली, 13ला एक पॉलिसी आली, त्याच्या आधी 86 आणि 87ला पण पॉलिसी होती. भारत देश हा बालकांच्या सुरक्षेसाठी अतिशय संवेदनशील असा देश असून भारतामध्ये सध्या भरपूर असे कायदे आहेत जे बालकाच्या काळजी व संरक्षणासाठी काम करतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या समितीज आणि जे बोर्ड्स आहेत. वेळोवेळी विशेष बालकांसाठी योजना राबवल्या जातात. आत्ताच मागच्या महिन्यातच नालसाने, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाइल्ड फ्रेंडली एक युनिट स्थापन केलेलं आहे, ते पण बालकांसाठी काम करणार आहे. आणि अशा विविध योजनासुद्धा वेळोवेळी बालकांसाठी येतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना शासनाने बालकांसाठी आणलेली आहे, ती योजना जशी पोक्सोमध्ये पण आणलेली आहे, त्याचप्रमाणे बालकांसाठी जे बालक शिक्षण घेत असतील, ज्यांना जे आर्थिकदृष्ट्या
स्वावलंबी नाही किंवा त्यांचे एकल पालक वगैरे यांच्यासाठी पण 2250 रुपये प्रतिमाप्रमाणे योजनेअंतर्गत बालकांना दिले जाते. हे सर्व बालकांबद्दलचं मी थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तसे भरपूर बाबी आहेत जे एका याच्यामध्ये मी सांगू शकत नाही, तरी मी हा प्रयत्न केलेला आहे. तरी आपले सर्वांचे आभार, धन्यवाद, थँक्यू.